Hello, I am Professor Kadse JJ from Late Puspa Devi Patil Arts and Science College, Risod, Washim, and this is the 11th lecture for BSc second year student on DNA replication. And today we are going to discuss a very important topic, that is DNA replication and types of replication. In that we will study what are the types of replication and how the replication process actually from a new strand which is synthesized from an old strand, what are the types and how genetic material get divided and given to next progeny. So let's begin, and after that we will also see a very important topic, that is Michelson and Stark's experiment, which shows whether the genetic material is only DNA or a RNA. So let's begin with a very important experiment, that is Michelson and Stark experiment about the DNA as a genetic material. So we are talking about the DNA replication. तर DNA काय डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड हे सर्वांना माहीतच आहे, आणि याला शोधणारं कोण होतं की वॅटसन अँड क्रिक हे होतं. पण ते DNAचा शोध लागला 1953मध्ये. पण जर आपण विचार केला 1953च्या पण अगोदर खूप सारे एक्सपेरिमेंट झालेले आहेत. तर ते एक्सपेरिमेंट हे सांगत नव्हते की DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आहे आणि तो सेल व सेलच्या फंक्शन्सला कार्य करतो आणि सेललाच तो रेग्युलेट करतो. पण त्याच्या अगोदर पण असे काही एक्सपेरिमेंट्स आहेत जे की सांगायचे की एनिथिंग द फॅक्टर, कुठला तरी घटक जे की सेलला कंट्रोल करत आहे, तर त्याला अननोन फॅक्टर कोणी काय म्हणायचं, कोणी त्याला ट्रान्सफॉर्मिंग फॅक्टर्स पण असे म्हणलेलं आहे. तर त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे जॉर्ज ग्रिगॉर मेंडल, हु इज ऑल्सो नोन ॲज दी फादर ऑफ जेनेटिक्स. तर त्यांचं असं म्हणणं होतं की समथिंग वॉज देअर विच इज टू बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्रोजनी टू अनदर प्रोजनी. ठीक आहे, तर त्याला ट्रान्सफॉर्मिंग फॅक्टर्स त्यांनी म्हणलेलं आहे. तर त्यावेळेस पण त्यांना हे माहीत नव्हतं की तो ट्रान्सपोर्टिंग फॅक्टर्स नथिंग बट ए DNA आहे. आणि खूप सारे एक्सपेरिमेंट हे पण सांगायचे की जेनेटिक मटेरियल हे DNA नसून प्रोटीन आहे. पण असं नाही आहे, जेनेटिक मटेरियल हे DNA पण आहे आणि जेनेटिक मटेरियल हे RNA पण आहे. पण मोस्टली इन अ सेल्युलर जेनेटिक मटेरियल हे DNAच असतो. त्यानंतर जे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट होतं, तर ग्रिफिथ एक्सपेरिमेंट होतं स्ट्रेप्टोकोकस निमोनियावर. आणि स्ट्रेप्टोकोकस निमोनियावर काम करत असताना ग्रिफिथचं असं म्हणणं होतं की कुठला तरी घटक आहे तो एका बॅक्टेरियापासून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये जातो आणि तो बॅक्टेरिया तसा तो स्वतःला चेंज करतो. जस्ट फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला माहीत असेल की वेगवेगळ्या प्रकारचे रेसेस आपल्याला बघायला भेटतात. जर आपण मनुष्यामध्ये बघितलं तर मनुष्यामध्ये वेगळे कलर, हाईट्स हे वेगवेगळे रेसेस आहेत, कोणी गोरं कोणी काळं. ठीक आहे, तर भरपूर फरक आहे. तर या रेसेसमध्ये फरक असण्याचं कारण आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन, आणि ही जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ही ट्रान्समिट होत आहे फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग ऑल्सो. तर पॅरेंट टू ऑफस्प्रिंग होणारी जी इन्फॉर्मेशन आहे त्याला आपण हेरिडिटरी जेनेटिक ट्रान्सफर असे म्हणले जाते. पण ग्रिफिथनं एक्सपेरिमेंट असं सांगते की काही जेनेटिक मटेरियल हे हेरिडिटरी ट्रान्सफर होत नसतात, तो हॉरिझॉन्टल पण ट्रान्सफर होतात. हॉरिझॉन्टल ट्रान्सफर म्हणजे काय आणि हेरिडिटरी म्हणजे काय, याच्यामध्ये फरक असा आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, जस्ट फॉर एक्झाम्पल, एका बॅक्टेरिया हे वेगळ्या रेसेसचा आहे, दुसरा बॅक्टेरिया दुसरा रेसेसचा आहे, पण त्यांच्यामध्ये पण जेनेटिक इन्फॉर्मेशनची घेवाणदेवाण होते. त्यांच्या डॉटर्समध्ये नसता त्यांच्या बाजूच्या दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये पण ती घेवाणदेवाण होते. याला हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर असे म्हणले जाते. आणि असाच एक्सपेरिमेंट होता ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. यामध्ये एस स्ट्रेन आणि आर स्ट्रेनचे होते. एस स्ट्रेन हे स्मूथ स्ट्रेन होते जे की पॅथोजेनिक होते, आणि त्याच्यामुळं निमोनिया नावाचा आजार हा कॉमनली होत होता. निमोनिया हा पहिलं पण आहे आणि आज पण आहे. आणि हे निमोनियाचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे सध्या आपल्या बॉडीवर नॉर्मल फ्लोरा म्हणून पण राहत आहेत. पण जो निमोनिया कॉजिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारचं जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, तो म्हणजे कॅप्सूल बनवण्याची क्षमता. आणि कॅप्सूल बनवण्याची क्षमता ही प्लाझ्मिडमध्ये असती, आणि ही जी प्लाझ्मिड आहे
हा प्लाझमिड ही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे बॅक्टेरियामधला, आणि तो ट्रान्समिट होतो एका बॅक्टेरियापासून दुसऱ्या बॅक्टेरियाकडे. तर त्यावेळेस DNA ची शोध लावलं नव्हतं, तर त्यावेळेस ग्रिफिथनं म्हणलं होतं जेनेटिक इन्फॉर्मेशन ही जेनेटिक इन्फॉर्मेशन ही ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल त्याला असं म्हणलं होतं. पण तो DNA होता का नाही याबद्दलची त्यांना माहिती अद्याप नव्हती, कारण वय होतं 1948मध्ये. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा DNA वर काम झालेलं नव्हतं. DNA नावाचा घटक हेच माहीत नव्हता. त्यानंतर नेक्स्ट 1944मध्ये 1928 नंतर 1944मध्ये ग्रिफिथच्या नंतर याच DNA हे जेनेटिक मटेरियल आहे की नाही यावर शोध लावण्यासाठी दुसरे दोन सायंटिस्ट होते, दॅट इज ऑसवर्ल्ड एव्हरी मॅकलॉडी अँड मॅककार्टी 1944मध्ये. यांनी पण सेम एक्सपेरिमेंट ग्रिफिथचा कंटिन्यू केला, आणि त्यांचं पण असं म्हणणं होतं की जो पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे तो पॅथोजेनिक बॅक्टेरिया यस स्ट्रेन होता, न्यूमोनिया कॉझिंग ऑर्गॅनिझम, आणि त्याच्या अंगावर एक विशिष्ट प्रकारची आवरण होती, आणि हा जी आवरण होती ह्या दुसऱ्या स्ट्रेनमध्ये नाही, त्याच स्ट्रेनमध्ये आढळण्यात येत होती. पण ज्या वेळेस यस स्ट्रेन आणि आर स्ट्रेनमध्ये काही हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर होत होते, त्यावेळेस यस स्ट्रेनचे बॅक्टेरिया आर स्ट्रेनमध्ये कन्वर्ट होते, आणि मग आर स्ट्रेनचे बॅक्टेरिया यस स्ट्रेनमध्ये पण. म्हणजे काय की ते स्वतःहून पण कुठली इन्फॉर्मेशन एकमेकांमध्ये देऊन तो स्वतःला बदलू शकत होते, याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. तर ते अशा करू शकत होते, आणि हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल्सला आपण साध्या भाषेमध्ये आज DNA असे म्हटलं जातो. ठीक आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा एक्सपेरिमेंट दॅट इज हर्शे अँड चेज एक्सपेरिमेंट. सो हर्शे अँड चेज एक्सपेरिमेंट काय सांगतो, 1952मध्ये ज्यावेळेस DNAचा शोध सध्या त्या स्तरावरच चालू होता, पण तो जग जाहीर झाला नव्हता. 1953ला तो झालेला आहे. तर त्यामध्ये हर्शे अँड चेजचं असं म्हणणं होतं की त्यांनी बॅक्टेरियोफाज नावाच्या एका व्हायरसवर काम केलं होतं. बॅक्टेरियोफाज म्हणजे काय, बॅक्टेरियोफाज हे असे व्हायरसेस आहेत तो फक्त आणि फक्त बॅक्टेरियालाच इन्फेक्शन करतात. अशा व्हायरसेसला बॅक्टेरियोफाज असे म्हणले जाते. तर बॅक्टेरियोफाजमध्ये दोन घटक आहेत, बघू शकता इथं स्क्रीनवर. बॅक्टेरियोफाज हे व्हायरस आहे तो फक्त दोन गोष्टीपासून बनलेला आहे, एक तो म्हणजे DNA आणि दोन ते म्हणजे प्रोटीन. आणि यावरच हर्शे अँड चेज एक्सपेरिमेंट हे सिद्ध करून दाखवतो की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे, प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल नाही आहे. तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं तर जेनेटिक मटेरियल दॅट इज DNA हे आतमध्ये आहे, आणि DNA मध्ये वेगवेगळे घटक असतात. त्यामध्ये नायट्रोजनस बेस पेअर्स आणि फॉस्फेट ग्रुप. तर फॉस्फरसला त्यांनी रेडिओ ॲक्टिव्ह केलेलं आहे, आणि हे पूर्ण प्रोटीन आहे. तर प्रोटीनमध्ये काही एलिमेंट्स आहेत जसे की सल्फरला त्यांनी रेडिओ म्हणजे P32 आणि S35 अशा प्रकारे यांनी लेबल केलेलं आहे या बॅक्टेरियोफाजला. ज्यावेळेस हा बॅक्टेरियोफाज एखाद्या सेलला जाऊन बॅक्टेरियल सेलला जाऊन जेव्हा इन्फेक्शन करेल, तर इन्फेक्शन केल्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित बघसाल तर हे स्ट्रक्चर आहे, आणि हे स्ट्रक्चर हे पूर्ण एक गाडी आहे गृहीत धरा, आणि गाडीमधला व्यक्ती म्हणजे की DNA. तर तुम्ही जर कोणाच्या घरी जात असाल तर गाडी बाहेर सोडता आणि व्यक्ती आतमध्ये जाते. त्याच पद्धतीने हे पूर्ण जे प्रोटीन कोट आहे, हे प्रोटीन कोट हे बॅक्टेरियावर अटॅच होते, पण हे पूर्ण जात नाही, त्यामधला फक्त जेनेटिक मटेरियलच आत जाते. आणि नंतर ज्यावेळेस सायंटिस्टनं बघितलं की प्रोटीन हे बाहेरच आहे, पण जेनेटिक मटेरियल हे आतमध्ये आहे, आणि आतमध्ये गेल्यानंतर तो रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे तो चमकतोय. म्हणून हर्शे अँड चेजनं असं सांगितलं की जेनेटिक मटेरियल हे DNA आहे आणि प्रोटीन नाही आहे. अशा पद्धतीने सिद्ध केलेलं आहे हर्शे अँड चेज एक्सपेरिमेंट. पण आज आपला महत्त्वाचा टॉपिक जो होता तो म्हणजे DNA रिप्लिकेशन टाईप्स. सर आपल्या सर्वांना आत्तापर्यंत कसं तरी माहीत पडलं की जेनेटिक इन्फॉर्मेशन ही प्रोटीन नसून DNA आहे. यासाठी आपण एक्सपेरिमेंट्स बघितले, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट बघितला, एव्हरी मॅकलॉडीन मॅककार्टीचा एक्सपेरिमेंट बघितला, हर्शे अँड चेज एक्सपेरिमेंट बघितला. ठीक आहे. पण DNA रेप्लिकेशनचे टाईप्स आपण आज बघितलेले नाही. तर आपण बघून घेऊ DNA रेप्लिकेशनचे टाईप्स काय असतात. तर DNA रेप्लिकेशन काय आपल्या सर्वांना माहिती आहे. DNA रेप्लिकेशन नथिंग बट ए प्रोसेस वेअर फ्रॉम पॅरेंटल DNA अ न्यू टेम्पलेट स्ट्रँड और अ न्यू स्ट्रँड इज डेव्हलप. म्हणजे काय, एका ओरिजिनल पासून एक दुसरं कॉपी बनवणे त्यालाच रिप्लिकेशन असे म्हणतात. तर ओरिजिनल स्टँडला टेम्पलेट स्टँड किंवा टेम्पलेट DNA म्हणतात,
आणि दुसरा जो नवीन बनलेला आहे त्याला डॉटर DNA असे म्हटले जाते. जर तुम्ही या स्क्रीनवर जर व्यवस्थितपणे बघितलं असेल तर प्रत्येक लिव्हिंग एंटिटीजमध्ये जो पॅरेंटल DNA आहे तो ऑफस्प्रिंगमध्ये आढळून येतोय. ठीक आहे, पण हे वेगवेगळ्या प्रकारे येते. जर तुम्ही आता इथं बघत असाल हे 2 रो आहेत, रो 1 रो 2, हे दोघे पण काय तर पॅरेंटल DNA आहेत. आणि रिप्लिकेशन झाल्यानंतर ह्या 2 पासून हे इथं एक रेड, इथं एक रेड, आणि त्यानंतर हे 2 येलो आहेत. म्हणजे बघा इथं एक ओल्ड स्ट्रँड आणि एक न्यू स्ट्रँड, इथं ओल्ड स्ट्रँड, इथं एक न्यू स्ट्रँड. म्हणजे काय म्हणायचं आहे, एकाच स्ट्रँडपासून 2 स्ट्रँड बनलेत. बघा हे एक स्ट्रँड आहे, एक 2, हे एक स्ट्रँड आणि एक 2. म्हणजे दिस टाईप ऑफ रिप्लिकेशन नोन ॲज सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन. सेमी कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, अर्धा पहिल्यापासूनच कन्झर्व आहे आणि त्याची अर्धी कॉपी बनलेली आहे. बघा म्हणजे 50% पहिलेचा जो DNA आहे तो, आणि 50% नवीन बनवलेला डॉटरमध्ये. ठीक आहे, म्हणजे बघा देर आर 3 पॉसिबिलिटीज. तर कुठली रेप्लिकेशन हे सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन असू शकते, कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन असू शकते, आणि डिस्पर्सिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन हे असू शकते. या डायग्राममध्ये तुम्हाला बघू शकतो सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन. बघा हे ओरिजिनल DNA आहे आणि रिप्लिकेशन झाल्यानंतर बघा हे जो रेड आहे हा रेड न्यू आहे आणि एक ओल्ड आहे. म्हणजे 50% ओरिजिनल, 50% न्यू DNA. दिस टाईप ऑफ रिप्लिकेशन नोन ॲज कन्झर्वेटिव्ह, दॅट इज सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन. दुसरा आहे कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन. कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशनमध्ये काय आहे, हे बघा या इमेजमध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघसाल तर अर्धा जो DNA आहे तो जशाच तसा एका डॉटरमध्ये जातो आणि दुसरा जो DNA आहे तो कम्प्लिटली न्यू सिंथेसाइज होतो. दिस टाईप ऑफ रिप्लिकेशन इज नोन ॲज कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन. म्हणजे बघा ॲज कम्पेअर टू 1A फिगरमध्ये सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशनमध्ये 50% न्यू, 50% ओल्ड, इथं 100% न्यू, 100% ओल्ड. आणि इथं कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन त्यामध्ये काही सांगता येत नाही, त्यामध्ये काहीही सांगता येत नाही. 60-40, 30-70 किंवा 80-20 किंवा 20-80 किंवा 90-10 असलं कुठल्याही प्रकारचं मिळच नाही. अर्धा न्यू अर्धा ओल्ड असा विषयच नाही. ठीक आहे, म्हणजे त्याचा हिशेबच लावू शकत नाही. डिस्पर्सिव्हमध्ये कुठलाही हिस्सा कुठेही जाऊन अटॅच होऊ शकते, ओल्ड न्यूमध्ये, न्यू ओल्डमध्ये, आणि अशाच पद्धतीने डॉटरमध्ये पण तो DNA जात आहे. तर अशा पद्धतीच्या रिप्लिकेशनला डिस्पर्सिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन म्हणलं. म्हणजे रिप्लिकेशन ऑफ DNA इज ब्रॉडली कॅटेगराइज इंटू 3 टाईप्स, सेमी कन्झर्वेटिव्ह, कन्झर्वेटिव्ह आणि डिस्पर्सिव्ह. तर सेमी कन्झर्वेटिव्हमध्ये 50% ओल्ड, 50% न्यू, कन्झर्वेटिव्हमध्ये 100% ओल्ड, 100% न्यू, आणि डिस्पर्सिव्हमध्ये देर इज अ नो प्रॉपर रेशिओ. तर अशा पद्धतीने रिप्लिकेशन ऑफ DNAचे टाईप्स आपण आज बघितलेले आहेत. जर तुम्ही आता मिझल्स आणि स्टार्क एक्सपेरिमेंट तुम्ही जर बघत आहेत तर त्यामध्ये मिझल्स आणि स्टार्क एक्सपेरिमेंट हे सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशनला सिद्ध करून दाखवतो. तर त्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं तर तुम्ही इथं बघणार की सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशनमध्ये काय होते. नेमकं यामध्ये सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशनमध्ये यामध्ये सिद्ध करण्यासाठी जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टनं असं शोधून काढलं की जो DNA आहे तो DNA ॲक्च्युअली काही पार्ट हे पॅरेंटल असतो आणि काही पार्ट हा न्यूली सिंथेसाइज होतो. आणि याला सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केलेत. त्यामधला हा जो मिझल्स अँड स्टार्क एक्सपेरिमेंट हे आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगू शकतो की जो DNA रेप्लिकेशन आहे तो सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन आहे, जो तो आता पद्धतीने पण रिप्लिकेशन करू शकतो. तर त्यामध्ये काय आहे, काही न्यू स्ट्रँड आणि काही ओल्ड स्ट्रँड हे पण आपल्याला ते बघू शकतो. त्यासाठी मग त्यांनी सर्वप्रथम काय केलं, DNAचे घटक आपल्या सर्वांना माहीत आहे. DNA मध्ये काय असते, त्याच्यामध्ये असते तर DNA मध्ये असते बेसस, नायट्रोजनस बेस पेअर, दॅट इज नायट्रोजनस बेसेस, शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. तर त्यामध्ये बेस पेअर कोणकोणते आहेत, बेसस ॲडिनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वायनाइन. ठीक आहे, तर यामधले जे थायमिन आहे तर या थायमिनमध्ये जो नायट्रोजन आहे
त्याला रेडिओ ॲक्टिव्ह केलं गेलेलं आहे. ठीक आहे, तो हा आहे ते थायमिन बेस, आणि ह्या थायमिन बेसच्या नायट्रोजन कंपाऊंडला रेडिओ ॲक्टिव्ह करून घेतलेला आहे N15 and 14. तर बघूच आता आपले, आणि तो रेडिओ ॲक्टिव्ह करून त्यांनी काय केलं, असे काही कंपोनंट जसं की अमोनियम क्लोराईडचा वापर करून त्यांनी N15 हा सोल्युशनमध्ये कोलाई आपला जो बॅक्टेरिया आहे त्या कोलायला त्याच्यामध्ये ग्रो केलं. तर तुम्ही या डायग्राममध्ये बघत असाल तर हे आहे अमोनियम क्लोराईड, दॅट इज हेवी मेटल, आणि त्यामध्ये हा बॅक्टेरिया कोलाई ग्रो केलेला आहे. ठीक आहे, आणि मग त्याचा जो थायमिन बेस पेअर आहे, जो थायमिन आहे, तो थायमिन हा N15 रेडिओ ॲक्टिव्ह झाला आणि तो हेवी बेस पेअर झाला, आणि N14 हे लाईट बेस पेअर आहे. मग आपण गृहीत धरू की N15 हा जो बेस आहे DNA मधला, तो ब्ल्यू कलरचा बँड दाखवला, तो हेवी आहे, आणि जो लाईट कलरचा बँड आहे तो आहे N14चा, आणि तो रेड कलरचा बँड दाखवल. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने हे जे बॅक्टेरिया आहेत ह्या बॅक्टेरियाला स्पेसिफिकली रेडिओ ॲक्टिव्ह नायट्रोजनस कंपाऊंडवर त्यांनी ग्रो केलं. हा आहे मिजलचा स्टार्क एक्सपेरिमेंटमधला एक्सपेरिमेंट. असं का केलं, कारण त्यांना हे प्रूव्ह करायचं होतं वेदर द DNA रिप्लिकेशन कॅन बी ए सेमी कन्झर्वेटिव्ह ऑर नॉट. तर आपण कसं ओळखणार की अर्धं जे बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाचा जो DNA आहे तो अर्धा DNA पॅरेंटल आहे आणि अर्धा DNA हा न्यूली सिंथेसाइज केला. तर त्यासाठी मग पॅरेंटल DNAलाच आपल्याला काय करायचं आहे, रेडिओ ॲक्टिव्ह करायचं आहे. तर त्यासाठी मग हे असे आयसोटोपचा वापर केला. त्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने हेवी मेटल्स आणि हेवी आयसोटोपचा वापर करून DNAला रेडिओ ॲक्टिव्ह केलेला आहे. आणि हे कंटिन्युअसली त्यांनी काय केलं, खूप सारे जनरेशनपर्यंत त्यांनी तो बॅक्टेरियाला त्याच मीडियामध्ये ग्रो केलं गेलं. म्हणजे आता 100% जेनेटिक इन्फॉर्मेशन जे N15चे आहे ते N15चंच राहील, आणि N14चं आहे ते N14चंच राहील. म्हणजे हा बॅक्टेरियामध्ये हा रेड कलरचाच थायमिनचा दॅट इज लाईटचा बेस पेअर राहील, आणि हा N15चा ब्ल्यू कलरचाच हेवी बेस पेअर राहील. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने हे इमेजमध्ये दिसते. हा लाईट आहे आणि हा हेवी आहे, हे N14, हे N15. अशा पद्धतीने हा ॲक्च्युअली होत असतं. कुठे, हे या पोझिशनला बघा, N14 N15 इथं, आणि त्यामुळं हा रेडिओ ॲक्टिव्ह झालेला आहे. आता सायंटिस्टनं काय केलं, अशा आयसोटोप्सवाल्यांना काय केलं, हे सोल्युशन्स एकमेकांमध्ये मिक्स केले. बघा तुम्हाला बघता येईल, हे नायट्रोजन N15 N14. ठीक आहे, आता अशा सोल्युशन्स मिसल्सन स्टार्क एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केले, तर त्यांनी हे सोल्युशन्स याच्यातून बाहेर काढले आणि त्यामध्ये त्या DNAला प्रोसेस केली, आणि त्यांच्यामधले जे DNA आहे तो DNAला आयसोलेट केले आणि सेंट्रिफ्यूज केले. बघा तुम्ही त्यांनी कसं केलेलं आहे, ही बघा स्पेशल वेगवेगळ्या ट्यूब्समध्ये, आणि नंतर त्यांनी मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर त्यांनी CaCl दॅट इज CCl क्लोराईडमध्ये टाकून त्यांनी 1.71 डेन्सिटीवर जे की DNAची आहे त्याच डेन्सिटीवर ते भेटले, आणि ज्यावेळेस तो सेंट्रिफ्यूज करतील, सेंट्रिफ्यूज केल्यानंतर त्यांना वेगवेगळे 2 बँड्स भेटलेले आहेत. बघू शकता आता सेंट्रिफ्यूज मशीन, ते पण किती 14,000 RPMला 20 घंट्यापर्यंत हे कंटिन्युअसली सेंट्रिफ्यूज केल्या गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने एक लाईट चेन आणि एक हेवी चेन भेटलेली आहे. ठीक आहे, लाईट चेन ही N14ची, हेवी चेन ही N15ची. आता ही तर भेटली, पण बॅक्टेरियामध्ये आपण हे नाही सांगू शकत की अर्धा DNA हे ओल्डचा आहे, अर्धा DNA हे न्यूचा आहे. मग त्यासाठी त्यांनी काय केलं बघूच आता. त्यासाठी त्यांनी N15मध्ये दॅट इज हेवी आयसोटोपमध्ये काही बॅक्टेरिया ग्रो केले, आणि तो बॅक्टेरिया उचलून N15 मध्ये टाकले. बघा, तर अशा पद्धतीने त्यांनी हे मिक्स केलेले आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, पहिले ह्या मीडियामध्ये त्यांनी ग्रो केले ब्ल्यूमध्ये, नंतर रेडमध्ये, आणि नंतर मग त्यांनी जनरेशन बाय जनरेशन त्यांनी काय बघायला सुरुवात केली, जेनेटिक इन्फॉर्मेशन काय असते. तर फर्स्ट जनरेशनला तुम्ही बघसाल, फर्स्ट जनरेशनला तुम्हाला काय भेटेल,
बघा फर्स्ट जनरेशनला तुम्हाला काहीही भेटणार नाही, 0. सेकंड जनरेशनला तुम्ही जर बघसाल तर त्यामध्ये फर्स्ट तुम्हाला 50% लाईट 50% हेवी हे कंटिन्युअसली तुम्हाला बघायला भेटेल. आणि याला बघण्यासाठी तुम्हाला हाय सेंट्रीफ्यूज मशीनचा वापर केला गेलेला आहे. आणि जनरेशन वाईज जनरेशन जे रिझल्ट्स तुम्हाला भेटतील तर ते काय भेटतील, 0 जनरेशनमध्ये 100%, फर्स्ट जनरेशनमध्ये 100% लाईट 100% लाईट 100% हेवी, सेकंड जनरेशनमध्ये 50% लाईट 50% हेवी, थर्ड जनरेशनमध्ये 75% हेवी 25% लाईट, आणि फोर्थ जनरेशनमध्ये 88% हेवी आणि 12% लाईट. आणि अशा पद्धतीने हा आपल्याला मिजल्स आणि स्टार्क्स हे प्रूफ करून दाखवतो की जनरेशन हे सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रेप्लिकेशनमध्ये काही ओल्ड काही न्यू हे का बरं, हे जे आकडे आहेत ते का कमी झालेले आहेत, कारण जो न्यूली सिंथेसाइज जो DNA आहे, हो न्यूली सिंथेसाइज DNA जो थायमिन बेस आहे तो थायमिन बेस आपण जे दुसऱ्या बॅक्टेरियावर त्या दुसऱ्या मीडियावर ग्रो केला तर त्यामध्ये हा रेडिओ ॲक्टिव्ह नव्हता. आणि त्यामुळंच या रेशो जनरेशन बाय जनरेशन हे कमी होत आहे. आणि अशा पद्धतीने मिजल्सन अँड स्टार्कनं आपल्याला सिद्ध करून दाखवलं की जेनेटिक इन्फॉर्मेशन ही सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रेप्लिकेशन ही असू शकते. थँक्यू.